हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कशा आहात सर्वजण? मजेत? आराम चालू असेल तुमच्या सर्वांचा. ओके, सो आतापर्यंत आपण 11th बायोशी रिलेटेड काही व्हिडिओज बनवलेले आहेत, काही लेक्चर्स घेतलेले आहेत आपण आतापर्यंत. ओके, सो स्टुडंट्सची रिक्वायरमेंट होती की सर तुम्ही लवकरात लवकर थोडं 12th बायोच्या पण काही व्हिडिओज, काही लेक्चर्स अपलोड करा, जेणेकरून आम्हाला बोर्डसाठी हेल्प होईल. ओके, सो आज आपण 12th बायोलॉजीशी रिलेटेड काही टॉपिक बद्दल इंट्रोडक्टरी लेक्चर घेणार आहोत. हळूहळू आपले लेक्चर्स असून त्याच्यावर सुद्धा अपलोड होतील हळूहळू, काही टेन्शनची गोष्ट नाहीये. प्रत्येक स्टँडर्डचे लेक्चर्स आपण अपलोड करणार आहोत. आपण 10चे पण लेक्चर्स अपलोड करणार आहोत, आपण 11चे पण, आपण 12चे पण, इव्हन तो आपण 8th आणि 9चे पण लेक्चर्स अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करूया, जेणेकरून प्रत्येक स्टँडर्डच्या विद्यार्थ्याला हेल्पफुल ठरतील लेक्चर्स. ओके, जेणेकरून त्यांचे स्टडीज मध्ये मदत होईल. ओके, प्रॉपर स्टडी होईल. सो आज आपण 12th बायोचा स्टडी करूया. कशाचा स्टडी करणार आहोत आपण आज? 12th बायोलॉजी. ओके, बायोलॉजी आपण 12th स्टँडर्डचा स्टडी करूया आणि एक असा टॉपिक घेऊया की जो टॉपिक बोर्ड, सीईटी, नीट प्रत्येक ठिकाणी काही ना काही एक मेजर इम्पॉर्टन्स रोल प्ले करेल. ओके, लक्षात घ्या. आज आपण स्टार्ट करूया आपला एक नवीन टॉपिक, नवीन सेशन 12th बायोलॉजीशी रिलेटेड. ओके, ते 12th बायोलॉजीचा जो टॉपिक असेल तो म्हणजे आपला रिप्रोडक्शन टॉपिक घेऊया. आता हा टॉपिक 10th आणि 12th ला कॉमन आहे बेटा. ओके, आज आपण रिप्रोडक्शनशी रिलेटेड इंट्रोडक्टरी लेक्चर घेऊया. आपला टॉपिक आहे रिप्रोडक्शन. बघा बेटा, काय आपला टॉपिक? रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स. ओके, 12th बायोलॉजीचा टॉपिक आहे हा, लक्षात घ्या. आणि सेम टू सेम काही नॉर्मल थोडेसे चेंजेस असतील. असा सेम टू सेम टॉपिक 10th ला सुद्धा आहे, ते म्हणजे लाईफ प्रोसेस. त्याला नाव फक्त इतकं आहे, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 असं काहीतरी नाव आहे. ओके, बघा इथं सुद्धा तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा स्टडी करायचा आहे. त्याच प्रकारे इथं सुद्धा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा स्टडी केलेला आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, तर या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. तर आज आपण इंट्रोडक्टरी लेक्चर घेऊया या टॉपिकशी रिलेटेड. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय? प्रोसेस. प्रोसेस म्हणण्यापेक्षा इट इज अ टाइप ऑफ बायोलॉजिकल प्रोसेस. काय? टाइप ऑफ biological process by which next fertile generation is produced. Next fertile generation is produced from pre-existing organism of same species. बघा, रिप्रोडक्शन काय एक प्रकारची बायोलॉजिकल प्रोसेस, ज्या प्रोसेसच्या माध्यमातून नेक्स्ट जनरेशन जन्माला येऊ शकतं. फ्रॉम प्री एक्झिस्टिंग जनरेशन नेक्स्ट जनरेशन जन्माला येऊ शकते प्री एक्झिस्टिंग जनरेशन पासून. त्या प्रोसेसला आपण सिंपली काय म्हणतो? तर रिप्रोडक्शन. ओके, आता बेसिकली रिप्रोडक्शन इन एनिमल्स इज ऑफ 2 टाइप्स. किती प्रकारचे बेटा? 2 प्रकारचे. आता ते 2 प्रकार कोणते? असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आज आपण इंट्रोडक्टरी लेक्चर घेतोय. ओके, या इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये आपण रिप्रोडक्शन काय असतं, रिप्रोडक्शनचे टाइप्स काय असतात, या छोट्या छोट्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. ओके, डिटेल मध्ये आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवर लेक्चर्स डेव्हलप करणार आहोत हळूहळू, जेणेकरून तुमच्या पण काही ज्या कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट लवकरात लवकर क्लिअर होतील. ओके, चला तर मग आता रिप्रोडक्शनचे टाइप्स किती बोललो आपण? 2 टाइप्स. ओके, 2 टाइप्स कोणते बेटा? असेक्शुअल आणि सेक्शुअल. ओके, आता असेक्शुअल कोणाला म्हणणार आपण? तर टाइप ऑफ रिप्रोडक्शन. एक अशा प्रकारचं रिप्रोडक्शन, द टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन विच नेक्स्ट जनरेशन. बघा बेटा, सिंपल डेफिनेशन सांगतोय मी तुम्हाला. इन विच नेक्स्ट जनरेशन इज produced, in which next generation is produced
विदाउट एनी फ्यूजन और इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. एक अशा प्रकारचं रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये गॅमेट्सचं फ्युजन होत नाही तरी देखील नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस होत असते, त्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हटलंय, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनला अजून एक नाव आहे बेटा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. काय म्हटलं बेटा, युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. आता युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन का म्हटलंय याचा अर्थ तुम्ही मला सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला व्हाय असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. हे सांगण्याचा मला नक्की प्रयत्न करा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही किती अभ्यास करताय, तुम्हाला कसले कसले रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला एकदम बेसिक पासून रिक्वायरमेंट आहे की नॉर्मली आपण स्टार्ट करू शकतो. ओके, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, सो नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. असेक्शुअल रिप्रोडक्शनला दुसरं नाव काय दिलं बेटा, युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन द्वारा जे काही नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस होणार आहे ती नेक्स्ट जनरेशन काय असते बेटा, पूर्णपणे आयडेंटिकल असते त्याच्या पॅरेंटल जनरेशनला, पूर्णपणे आयडेंटिकल असते त्याच्या पॅरेंटल जनरेशनला. आणि आता इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन, द टाइप ऑफ रिप्रोडक्शन, एखाद्या रिप्रोडक्शनची मेथड, द टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन विच नेक्स्ट जनरेशन is produced. नेक्स्ट जनरेशन तर प्रोड्यूस होते, बट बाय इन्व्हॉल्वमेंट अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. लक्षात घ्या बेटा. ओके, बाय इन्व्हॉल्वमेंट अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. एक अशा प्रकारची रिप्रोडक्शनची मेथड, ज्या रिप्रोडक्शनच्या मेथड मध्ये नेक्स्ट जनरेशन तर प्रोड्यूस होते बाय इन्व्हॉल्वमेंट अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व्ड. लक्षात ठेवा, टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व्ड. आणि आता दोन पॅरेंट इन्व्हॉल्व्ड आहेत म्हणून नेक्स्ट जनरेशन ही कम्प्लिटली आयडेंटिकल नसते. ओके, नेक्स्ट जनरेशन इज नॉट कम्प्लिटली आयडेंटिकल टू देअर पॅरेंटल जनरेशन, एवढं लक्षात असू द्या. तर हे झालं तुमचं काही शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन कशा बाबतीत, तर रिप्रोडक्शनच्या बाबतीत. ओव्हरऑल आपण या सेशन्स मध्ये हळूहळू रिप्रोडक्शन कशा प्रकारचं असतं, ओके, रिप्रोडक्शन मध्ये कोणकोणते स्टेप्स असतात, नंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकायची आपल्याला. म्हणजे इन शॉर्ट जर म्हणायला गेलं तर रिप्रोडक्शन इन ह्यूमन्स शिकायचं आपल्याला. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये पिन करण्याचा प्रयत्न करा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्सचे नाव आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्सचे नाव सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, हळूहळू आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेऊ. ओके, राहील लक्षात तुमच्या प्रत्येकाच्या, येते प्रत्येकाच्या लक्षात. काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, कळत राहा, अभ्यास करत राहा प्रॉपर, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला कसली गरज आहे कसली गरज नाहीये. हळूहळू गोष्टी होतील. ओके, वेळ लागेल थोडासा पण गोष्टी होतील हळूहळू. ओके, बघा आपण एवढं नॉर्मल रिपीट करून घेऊ. काय म्हटलं बेटा, रिप्रोडक्शन म्हणजे काय, एक प्रकारची बायोलॉजिकल प्रोसेस जिच्याने नेक्स्ट फर्टाईल जनरेशन प्रोड्यूस होते. नेक्स्ट फर्टाईल जनरेशन प्रोड्यूस होते प्री एक्झिस्टिंग जनरेशन पासून. प्री एक्झिस्टिंग जनरेशन पासून रिप्रोडक्शनचे किती मेथड आहेत बेटा, दोन मेथड आहेत, असेक्शुअल आणि सेक्शुअल. असेक्शुअल म्हणजे काय, एक अशा प्रकारचं रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये नेक्स्ट जनरेशन तर प्रोड्यूस होते पण विदाउट एनी फ्युजन ऑर इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. विदाउट एनी फ्युजन ऑर इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स ने जर नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस झाली तर त्या रिप्रोडक्शनच्या मेथडला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन दुसरं नाव काय दिलं, युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. आता तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा की युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन का म्हटलं गेलं असेक्शुअल रिप्रोडक्शनला. ओके, आफ्टर दॅट सेक्शुअल रिप्रोडक्शन एक अशी रिप्रोडक्शनची मेथड ज्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, किंवा आपण सिम्पली असं म्हणू शकतो की फ्युजन ऑफ गॅमेट्सने जर का नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस होते तर सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स असेल तर असेक्शुअल रिप्रोडक्शन. राहील लक्षात तुमच्या प्रत्येकाच्या. ओके, याच्याबद्दल आपण हळूहळू अजून पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो यू मस्ट वॉच ऑल द व्हिडिओज. ओके, ऑल द लेक्चर्स. ओके, प्रत्येकाने लेक्चर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत चला, जेणेकरून तुमचे टॉपिक्स क्लिअर होतील. हळूहळू आपल्या पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. आणि मी तुम्हाला पहिले सांगतोय, हा जो टॉपिक आहे हा बोर्डला सुद्धा, सीईटीला सुद्धा आणि नीटला सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. आणि 12th मध्ये त्या टॉपिकला नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स, आणि 10th मध्ये त्या टॉपिकला नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2.
ओके. सो दोघींकरता कॉमन टॉपिक आहे फक्त इतके की 10th मध्ये तितक्या जास्त पूर्णपणे डीप मध्ये नाहीये, 12th ला थोडा डीप मध्ये. मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करत चालेल की 10th करता कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे, 12th करता कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. तो सायमल्टेनियसली आपल्याला 10th आणि 12th चा एक कॉमन टॉपिक येतो. सो प्रत्येकाला बोर्ड करता एक महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा रोल प्ले करेल. सो प्रत्येकाने अभ्यास प्रॉपर करत चला. ओके. ऑल ऑफ यू प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू व्हेरी मच.